नमस्कार मंडळी, नवीन व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत असा. आणि आजच्या व्लॉगमध्ये तुमका माझ्या मागे दिसता ती भाजी आणि पालक तुम्ही बघितलात तर खूप झालं हा. आणि मागे मी जसं म्हटलेलं इतकं पालक काय आम्ही खाणं नाही, त्याच्यामुळे आमका खाण्यापुरतो ठेवतलो आणि बाकीचो आम्ही सगळं विकून टाकतलो. तर ही आमची असतली खरी कमाई. तर आता मी तो पालक काढून घेतोय. थोडंसं आम्ही ठेवतलो त्याचा करतलो पालक पनीर किंवा पालक मटार असं काहीतरी, आणि पालक पकोडे म्हणजे पालकाची भजी. आणि इकडे तुम्ही बघू शकता कोथिंबीर अजून बरी आहे, त्याच्यामुळे ती अजून वापरतो आम्ही. मागे मेथीची भाजी होती ती संपली, ह्या लाल भाजी संपली, ह्या इकडे मुळ्याची भाजी होती ती आधीच गेलेली, त्यामुळे तो एक भाग रिकामी आहे. तर ह्या सगळं आम्ही आता परत खंटलो आणि गवार रवली ती काढूची आहे, ती पण तुमका दाखवते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण करतलो ची भाजी. तिरडे बघ कसे मस्त झाले आहेत, ते 3 प्रकारचे तिरडे झालेत. एक डार्क लाल लाल हा एकदम भडक भडक, एक लव्हेंडर आणि एक अबोली कलरचा. तर ते हे जे तिरडे आहेत ते मी काढून कुंडीत लावचा विचार करते हवे ठेवण्यापेक्षा. आणि गवार तुम्ही बघू शकता अशी बघा मस्त तयार झाली. ह्या जून जाऊच्या आधी मी आता ती काढतलोय. आता करतलो आपण गवार बटाट्याची भाजी आणि चपाती. भाकरी नाही करतो, गवार बटाट्याच्या भाजीवर चपाती बरी लागता. तर ती आजच्या व्लॉगमध्ये करतलो. ते ह्या कुंडीत काढून लावतलो, पालक बांधून विकूक देतलो. अशी काय काय बरीच कामं असत. चला पटापट पटापट करून घेऊया. पहिले काढूया, पहिलं आधी पालक काढूया. बांधतानाच पेंडी करू मग. हो हो, डायरेक्ट पेंडी बांधा घे हातातच. पाना काढून टाकायची. मुळा धुवून देऊया ना. नको नको तसंच दे. त्याचे झाडू नाही जास्त पिकलेले पाना काढून टाकू पाहिजे. एखादा पान असतं. भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी. पालक 10 रुपये पेंडी, 10 रुपये पेंडी, 10 रुपये पेंडी. तर आम्ही असे पेंडे बांधलेत केळीच्या सपाने. आणि आता हे जातले आमच्या बाजारात, आंदुर्ल्याच्या बाजारात. आमचा गाव असा आंदुर्ले, तालुका कुडाळ. कारण बऱ्याच व्हिडिओंका सगळेजण विचारत असतात गाव खायचा ताई, तुमचा गाव खायचा वहिनी, गाव खायचा. तर ताई आणि वहिनीचा गाव असा आंदुर्ले. त्या दिवशी पण मी असा उल्लेख केले आंदुर्लेच्या आमच्या बाजारात मासे कसले ते दाखवते. तर बऱ्याच जणांका आरोंदा असा ऐकाक गेला. मग तिघा चौघांनी विचारले नाही आरोंद्या खय, आरोंद्या खय. तर आरोंदा नाही, आंदुर्ले आमचा गाव असा. आणि आमच्याकडे बाजार असा, मोठो बाजार नाही असा, पण पूर्वापार चालत इथलो बाजार असं सुईपासून चपलापासून औषधापासून सगळा गावता. तर थंय आम्ही भाजी विकूक देतलो ही. आणि बघूया सगळी खपता काय शिल्लक राहत. आता तुमका मी व्हिडिओ संपता सांगेन, कारण ह्या आता मी सासऱ्यांकडे देते पाठवून, ते घेऊन जातले. आमची कामं आवरी सरते काय तो असा तो रिपोर्ट घेऊन येतले तो असं मी सांगते. तर चला भाजीचं झाली या. आता काय करूया, हे खंतत तर खंतत त्याच्यात थोडी आता भाजी आम्ही परत घालतलो, बाकीची जी सगळी लागली जी लाल भाजी वगैरे ती. आणि गवार काढतले भाजी करूची असं. चला तर मंडळी अजून एक गोष्ट ही ह्या असा गांडूळ खत जो आम्ही आमच्या गावातनंच आणलं आहे. आणि त्या कसा बनता त्याचा व्हिडिओसुद्धा बनवलं आहे. तर तो तुमका बघूक मिळतो पुढच्या व्लॉग्समध्ये की गांडूळ खत कसा बनता. तर ह्या आणलं आहे मी माझ्या फुलझाडांका आणि घालूक, थोडासा ह्या मक्याक पण घालूक गावताला, भाजीक घालूक गावताला. छोट्या रोपांका आणि किंवा बागेतल्या रोपांका ह्या चांगला असता, लागता लगेच. मोठ्या रोपांका जर तुमका घालूचा असतात म्हणजे काजिंका वगैरे कलमांका, तर त्या खूप प्रमाणात घालचा लागता, जास्त असा किलो, भरपूर किलो, म्हणजे 10 किलो 15 किलो असा. ह्या आपण थोडा थोडा त्याच्या मुळांमध्ये घातला तरी लागताला. तर ह्या आपण घालतलो गांडूळ खत. आता आधी पहिल्यांदा काढूया गवार. आपण जरा जरा सगळ्यांका घालूया. पहिला आधी मक्याक घालते. एवढेचो मोको कसं मोठं झालो हा, थोडेच बारको बारको रोवलो. हडे बारा कडक ऊन येता ना ह्या वाटे, म्हणून तू घालताना आता सरसकट सगळ्यात घालू. बस ना, किती किती होय मुळाक घाल. बस ना एवढं एवढं पण. तर वाडा रे पटापटा, लवकर लवकर हे लागान दे काय ते
भेंडी गवार मग काय? कणसा लवकर लवकर लागत. मी कधीपासून वाट बघतोय. बाकीची भाजी खाऊन झाली, हे खाऊन झाला, गवार पण काढून झाली, लेट होणारी. तुम्ही अजून लागणारच नाही. लवकर लवकर लागा. खत घालतंय तुमचं आता ना. भरपूर गवार येऊन ये मला. तर ह्या थोडा थोडा असा देवचा लागता, मोटिवेशन देणका झाडांका. नजरेक मात्र पडा नको अजिबात. बघ अगदी जवळ हा खायचं पण दिसतं आता बघ. एवढंच लावेल एकाच. ती मस्त ना. तर मंडळी गवार काढून घेसर अहोनी सगळं आता साफ करून खणान असा मस्त वाफे करून घेतल्याने आता आम्ही त्याच्यात घालतलो भाजी. कोथिंबीर, मुळो, मेथी आणि लाल भाजी. आणि काय पालक कॅन्सल कारण तो आधी हा तो संपवतो असा, त्याच्यामुळे बाकीची भाजी घालून घेतो. भाजी लय घन झालेली त्याच्यामुळे मी आता एकदम विरळ विरळ घालले. एवढी गवार आमका मिळालेली आहे, जवळजवळ 1 किलो असतात ना, 1 किलो असा. तर गवार काही खूप द्यायची नाही कारण ही आमकाच अर्धी अर्धी खाऊक संपतली. तर आता बनवतो आपण गवारीची भाजी. त्याच्यामध्ये घालतो बटाटे. तुमका काय घालून आवडतं कमेंट करा. काळे वाटाणे घालून पण भारी जाता. तर एकदा बटाटा घालून करूया, एकदा काळे वाटाणे घालून करूया. पण आता करतो बटाटा घालून. मी वाड्यात होते ना, देवगड वाड्यात होते 2 वर्ष. मग चपाती भाजी डबवून येतं, गवार आणले काय अशी मोडूचं कंठा आहे. कोण मोडीत बसताना मग सरळ कापून करी भाजी याची. कापून डायरेक्ट फोडणी घालायची. एकटा असला काय मोडूक कंठा आता हे लागतं. ती सगळी बसली बघा तिला काय पटकन जातं. जिरा आणि मोहरी फोडणी घालतोय. मी फक्त कांद्याची फोडणी घालतोय. पण आमच्या मालवणीत एक म्हण असतात, घरासारखे हो बेसूर. माझे बाबा सांगतात काय. माझ्या सासूबाई हा तिथं टोमॅटो घालून हवा, त्याच्यामुळे मी टोमॅटो पण घालतोय कांद्याबरोबर आणि जिरा मोहरीची फोडणी सुद्धा घातली. चालेल, बाकी काय त्याच्यात नवीन जास्त काय घालूचा नाही. साधी भाजी आता घालायचो मसाला. ती भाजीत मोठासा काय नाही आहे, पण आपल्या परड्यातली घरची भाजी हा म्हणा तुमच्याशी दाखवतोय. रेसिपी वगैरे असा काय नाही. त्याच्यात घालते बटाटे, गवार आमची स्वतःच्या परड्यातली असा. त्याच्यामध्ये तर काय केमिकल असलं काय फवारलेला औषधा नाही असं, सेंद्रिय एकदम. शिजवून द्यायची आणि चपाती बरोबर खायची. जरासं पाणी उठतं कारण चुलीवर असल्यामुळे पटकन आटताला पाणी जास्त होतं. पाणी घालूया, म्हणजे समजा आटलाच पाणी तर लागा नको. आणि तोपर्यंत करून घेऊया चपात्या. चला भाजी शिजासं
वरचं पाणी आटला, भाजीचं पण पाणी आटला. आता त्याच्यात घालूया खोबरं. भाजी आपली तयार असा. मी थोडीशी अशी जास्त पाणी घालून अशी केली ओली ओली, कारण चपाती बरोबर अशी खाऊक मस्त लागता. एकदम सुकी सुकी खाण्यापेक्षा अशी जरा जयच्या थंय केली काय मस्त लागता. गवार बटाट्याची भाजी आणि बरोबर चपाती. कोणाक आवडतं ते येवा पटापट. तर मंडळी येवा गवार बटाट्याची भाजी आमच्या पारड्यातली ताजी ताजी आणि चपाती. कोणाकोणाक आवडतं ते नक्की लाईक करा, शेअर करा. असं व्हिडिओ आवडला असेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघता तर फेसबुक पेजला फॉलो करा. अशा छान छान व्हिडिओसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा.